नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. मी राजभाऊ उगले, भूगोल अभ्यासक, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आज 30 ऑक्टोबर 30 ऑक्टोबर आपण आज दोन गोष्टीवर बोलणार आहोत. एक, सध्या ज्या राज्यात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत, हा पाऊस कधी कमी होईल. आणि दुसरी जी गोष्ट असणार आहे, दुसरी जी बाब आहे की राज्यामध्ये थंडी कधी पडेल. बहुतांश शेतकरी थंडीच्या संदर्भात प्रश्न विचारतात आणि म्हणून त्या संदर्भातल्या माहिती आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आपल्या मित्रपरिवाराला यामध्ये जोडा आणि शेअर करा. तर मित्रांनो, आज 30 ऑक्टोबर 2025 आपण यासाठी देशात कार्यरत असणाऱ्या हवामान प्रणाली बद्दलची माहिती थोडक्यात घेऊ. हा भारताचा एक आपल्या दख्खनचा हवामान समजण्यासाठीचा हा अप्रमाणित नकाशा आहे. मित्रांनो, हा बंगालचा उपसागर आहे, हा अरबी समुद्र आहे, खाली हिंदी महासागर आहे आणि वर आहे. असो, सध्या देशामध्ये जे मोन्था या चक्रीवादळाने आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि सध्या ते नागपूर विभागामध्ये कार्यरत आहे. नागपूर विभागात अगदी पूर्वेकडील जे नागपूरमधील विभागातील जिल्हे आहेत, हे गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ते परिणाम करत आहे. त्याचा परिणाम म्हणून मित्रांनो, आपल्याकडे मराठवाड्यात, मध्य महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाच्या ॲक्टिव्हिटीज तयार झालेल्या आहेत, परंतु फारसा पाऊस येणार नाही. हे आपण सांगितलेले की पावसाचे शेवटचे 3 दिवस, आणि मला वाटतं ते 3 दिवस आज संपत आहेत. मित्रांनो, मोन्था चक्रीवादळाचा प्रभाव सुद्धा आज राज्यावरला संपणार आहे आणि 30 तारखेच्या ऑक्टोबरच्या आज दुपारनंतर राज्यात सूर्यप्रकाश पडायला सुरुवात होईल. आणि मित्रांनो, पावसात सुद्धा कमी होईल, सूर्यप्रकाश पडेल. पाऊस पूर्णपणे आज या मोन्था चक्रीवादळामुळे थांबलेला असेल. याचा प्रभाव राज्यावर आता फारसा होणार नाही. हे आपण शेवटचे 3 दिवस पावसाचे जे सांगितले होते त्या पद्धतीने घडत आहे. बऱ्यापैकी रात्रीपासून पावसाच्या फारशा ॲक्टिव्हिटीज जोरदार मराठवाड्यात आपल्याला कुठेही झालेल्या दिसत नाहीत. पश्चिम विदर्भात सुद्धा फारशा झालेल्या दिसत नाहीत. पण आज 30 ऑक्टोबरला या मोन्थाचा परिणाम खानदेशामधील जे जिल्हे आहेत, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यामध्ये त्याचा प्रभाव आज राहणार आहे. आपल्याकडला प्रभाव हा बऱ्यापैकी कमी झालेला आहे. राज्याच्या दक्षिणेकडील सुद्धा प्रभाव कमी झालेला आहे. हा एक अंदाज लक्षात घ्या. याचा प्रभाव हा उत्तरेकडे राहणार, कारण हे चक्रीवादळ पश्चिम उत्तर चाललेलं आहे. मध्य प्रदेशकडून असं पद्धतीने गंगे मैदानात चालले, त्यामुळे राज्याच्या दक्षिण भागातील प्रभाव त्याचा कमी होत आहे. भले ढगाळ वातावरण असेल आज दुपारपर्यंत, त्यानंतर पावसाच्या ॲक्टिव्हिटीज कमी होत आहेत. रात्री थोड्याफार ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होतील, परंतु फारसा पाऊस काय येण्याची शक्यता सध्या तरी मराठवाड्यात या चक्रीवादळामुळे झालेली नाही, कारण मूळ चक्रीवादळाचा प्रभावच आता कमी कमी होत जात आहे. पण या ठिकाणी एक परत लो प्रेशर सिस्टीम कार्यरत आहे. ती काही केल्या या बंगाल अरबी समुद्रातून दूर जायला तयार नाही. मित्रांनो, जोपर्यंत या चक्रीवादळाचा प्रभाव होता, या चक्रीवादळाचा जोपर्यंत प्रभाव होता तोपर्यंत बऱ्यापैकी ही सिस्टीम या चक्रीवादळाने दूर लोटवली होती. परंतु आता हे चक्रीवादळ या ठिकाणी निघून जात आहे, त्यामुळे ही सिस्टीम परत एकदा किनाऱ्याकडे येत आहे आणि ती 31 तारखेपासून येणार आहे. मित्रांनो, 31 तारखेच्या कालखंडात
31 आणि 1 आणि 2 ला 2 आणि 3 ला आहेत. 1 आणि 2 नाही, 2 आणि 3 तारखेला 31 तारखेला ती या ठिकाणी येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण गुजरात प्रभावित होणार आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र जे नाशिक जिल्हा आहे, नाशिक जिल्हा परत प्रभावित होणार आहे. नाशिक जिल्ह्याला यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव पुन्हा या सिस्टीममुळे प्रभावित होणार आहे. अगदी हेच वातावरण मराठवाड्यापर्यंत येत आहे, परंतु ते 31 तारखेच्या नंतर येत आहे, हे लक्षात घ्या. 31 तारखेच्या नंतर, कारण मोन्था चक्रीवादळ तिकडे गेल्यानंतर ही सिस्टीम परत एकदा राज्याकडे खेचल्या जाणार आहे. त्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर परत उत्तर महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे. मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाऊस असणार आहे. अकोला, अमरावती म्हणजे पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये पाऊस असणार आहे. अगदी हा पैठण पर्यंत सुद्धा हा पाऊस येऊ शकतो. मराठवाड्याच्या या भागात अहिल्यानगर पर्यंत सुद्धा हा पाऊस राहू शकतो. घाटावर सुद्धा या कालखंडात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील. परंतु मित्रांनो, मराठवाड्यात फारसं मोठं पावसाळी सत्र आता निर्माण होणार नाही, हे लक्षात घ्या. बऱ्यापैकी ही सिस्टीम सुद्धा निवळत आहे आणि या सिस्टीमचा जोर सुद्धा मित्रांनो 3-4 तारखेपासून कमी होत आहे. अरबी समुद्रातील सिस्टीमचा सुद्धा जोर हा 3-4 तारखेपासून कमी होत आहे. त्यामुळे तिचाही प्रभाव आता हळूहळू 4 नोव्हेंबर पासून कमी होणार आहे. आणि मित्रांनो, 4 आणि 5 नोव्हेंबर पासून राज्यात उत्तरेकडे WD येत आहे. WD वेस्टर्न डिस्टर्ब, याला आपण पश्चिम चक्रवात या नावाने ओळखतो. आणि हे सोबत आपल्या सोबत बाष्प आणतात. या कालखंडात हिमालयन प्रदेशामध्ये बर्फवृष्टी होते, पाऊस पडतो आणि ते वारे मैदानी भागात शिरकाव करतात. गंगे मैदानी प्रदेश असतील, विशेषतः पश्चिम मैदानी प्रदेशामध्ये शिरकाव करतात, राजस्थान वगैरे. आणि तिथून परत एकदा ते आपल्या उत्तर साईडकडनं महाराष्ट्रात प्रवेश करतात. म्हणून महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये 5-6 तारखेनंतर थंडी पडायला सुरुवात होईल. मित्रांनो लक्षात घ्या, 5-6 तारखेनंतर उत्तर महाराष्ट्रात थंडी पडायला सुरुवात होईल. परंतु दक्षिण महाराष्ट्रात थंडी पडणार नाही. थंडीचं प्रमाण फार राहणार नाही, कमी राहणार आहे. कारण अरबी समुद्र अशांत आहे, बंगालचा उपसागर अशांत आहे आणि या सर्व सिस्टीमचा परिणाम हा राज्याच्या दक्षिणेकडे होणार आहे. म्हणून या भागात ढगाळ वातावरण राहील. अगदी नोव्हेंबर महिना सुद्धा अधूनमधून ढगाळ वातावरण राहील. थंडीचं प्रमाण कमी नाही. सध्याच 15 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे. टेम्परेचर सुद्धा या बंगालच्या आणि अरबी समुद्राच्या कारणामुळे या ठिकाणी वाढणार आहे. म्हणून थंडी नोव्हेंबरमध्ये कमी राहील. मित्रांनो, इथून मागे बरेच जण थंडीचा अंदाज व्यक्त करत होते की 22 ऑक्टोबर पासूनच राज्यात थंडी पडेल. असं काही झालं नाही आणि होणार नाही. मित्रांनो, आपण सातत्याने सांगितलेलं आहे की महाराष्ट्राला थंडीसाठी वाट पाहावी लागेल. आणि याला कारण मित्रांनो, इकडं पूर्वेकडे प्रशांत महासागर आहे. प्रशांत महासागरमध्ये एन्सो कंडिशन न्यूट्रल आहे. न्यूट्रल आहे म्हणजे ती 71% आहे, तीव्र नाही. लक्षात घ्या, ती 71% आहे आणि 71% असल्या कारणानं प्रशांत महासागर अशांत आहे. प्रशांत महासागरातून अरबी समुद्राला बाष्प पुरवठा होणार आहे. अशा कालखंडात बंगालचा उपसागराला बाष्प पुरवठा होणार आहे. आणि अशा कालखंडात बंगालचा उपसागर हा अशांत असतो. या ठिकाणी लो प्रेशर सिस्टीमचं विकसित होतात आणि सर्वच लो प्रेशर सिस्टीम चक्रीवादळ बनत नसतात. दुसरं जरी बनलं तरी ते या पद्धतीने जातात. अगदी सर्वच या किनाऱ्यावर धडकतील असं काही नसतं, परंतु त्याच्यामुळे ढगाळ वातावरण आपल्या राज्यात राहू शकतं. आणि मित्रांनो, डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंत राज्यात फेब्रुवारीपर्यंत मोठ्या प्रमाणावर थंडीचा कालखंड असणार. आपण 28 फेब्रुवारी हा कालखंड दिलेला आहे.
1 डिसेंबर पासून म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटच्या त्याला आपण काय म्हणू हप्त्यापासून राज्यात थंडी पडायला सुरुवात होईल आणि ती डिसेंबरमध्ये जोर पकडेल आणि डिसेंबरमध्ये मित्रांनो अ, उत्तरेकडील आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागातील जिल्ह्याचे कित्येक जिल्ह्याचे तापमान हे 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरेल. 10 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान डिसेंबरपर्यंत असते. डिसेंबरमध्ये मित्रांनो अ, ईशान्य ईशान्य मान्सूनचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे हा दोन्ही समुद्र शांत होतात आणि थंडी उत्तरेकडून राज्यात यायला सुरुवात होते. मित्रांनो हा अंदाज लक्षात घ्या. चांगल्या थंडीसाठी आपल्याला 1 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागेल. हा अंदाज लक्षात घ्या. त्या पद्धतीने आपल्या शेती पिकाचे नियोजन करा. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार.